हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 42 क्लास 7th लेसन नंबर 11 सर्कल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल हा क्वेश्चन फर्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 42 मध्ये. पहा, इथे रेडियस, डायमीटर, सर्कम्फरन्स दिलेला आहे, तर आपण त्यामध्ये जे दिलेलं नाहीये ते फाइंड आउट करणार आहोत. तर इथे दिलेला आहे रेडियस आणि इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे डायमीटर आणि सर्कम्फरन्स. यासाठी आपण काही फॉर्म्युले यूज करणार आहोत. कोणते फॉर्म्युला असणार आहेत तर पहा, वी यूज द फॉर्म्युलाज मीन्स आपण हे फॉर्म्युले यूज करणार आहेत. डी, जर डायमीटर काढायचा असेल, जेव्हा डायमीटर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आणि रेडियस दिलेला आहे तेव्हा आपण काय करणार 2r. सर्कम्फरन्स काढायचे तेव्हा जर रेडियस असेल आणि डायमीटर नसेल तर आपण कोणता करणार आहोत फॉर्म्युला यूज 2πr c. सर्कम्फरन्स जेव्हा काढायचा आहे आणि डायमीटर दिलेला आहे तेव्हा आपण c = πd हे काढणार आहोत. आणि पहा, हे काढणार आहोत जेव्हा डायमीटर सेकंडमध्ये काय दिलेला आहे डायमीटर, डायमीटर दिलेला असेल आणि रेडियस फर्स्ट काढायचा आहे तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज होणार आहे. आणि सर्कम्फरन्स त्यानंतर ह्या सर्कम्फरन्स तर आपल्याला माहित आहे सर्कम्फरन्स = 2πr. या प्रकारे आपण काढणार आहोत. फर्स्ट तर आपल्याला काय दिलेलं आहे तर रेडियस दिलेला आहे 7 सेंटीमीटर. आता इथे फाइंड आउट करायचं डायमीटर आणि सर्कम्फरन्स. तर फर्स्ट आपण करून घेऊयात. तर कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे फर्स्ट, तर डायमीटर काढायला सांगितलेला आहे आणि रेडियस दिले म्हटल्यावर d = 2r. ओके, फर्स्ट काय दिलेला आहे रेडियस = 7 सेंटीमीटर. यावरून आपण काढणार आहोत. त्यासाठी कोणता फॉर्म्युला d = 2r. ओके, डायमीटर काढण्यासाठी 2r 2 ॲज इट इज ठेवणार आहेत मल्टिपल. रेडियस किती दिलेला आहे 7, तर किती आहे तो 7 2 जा 14. इझी आहे. d = 14 लगेच तुम्ही लिहून घ्यायचं आहे. डायमीटर किती आलेला आहे 14. अंडरलाईन करायला विसरायचं नाही. नंतर आपल्याला सांगितले की सर्कम्फरन्स काढा. सर्कम्फरन्स काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करेल, जर इथे कोणताही केलं तरी चालेल 2πr किंवा πd, का तर आपल्याकडे रेडियस पण आहे आणि डायमीटर पण आहे. तुम्ही कोणताही यूज करा पण आन्सर तेच येईल. सर्कम्फरन्स इज 5d हा मी यूज करणार आहे. पहा, तर आता सर्कम्फरन्स किती दिलेला नाहीये, पाय = 22 / 7 हे घेणार आहोत. डायमीटर किती आहे 14. पहा, यावेळेस काय करणार आहोत 14 ला कोणताही नाहीये म्हणजे 1 असतो, म्हणून 7 ने 14 ला क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे करणार आहोत. 7 1 जा 7, 7 2 जा 14. 22 × 2 किती येईल आन्सर 44. पहा, करून पहा, 2 2 जा 4, 2 2 जा 4. सर्कम्फरन्स किती आलेला आहे फर्स्ट मध्ये 44 सेंटीमीटर. सगळीकडे सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही. लगेच पटकन लिहून घ्या. 44 सर्कम्फरन्स आलेला आहे. सेकंड कोणता आहे, सेकंड डायमीटर दिलेला आहे, त्यावरून आपल्याला रेडियस काढायचा आहे आणि इथे सर्कम्फरन्स पर काढायचा आहे. पहा, सेकंड कोणता आहे डायमीटर = 28. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण, रेडियस = d/2. पहा, डायमीटर किती दिलेला आहे 28. रेडियस काढायचा फर्स्ट तर आपल्याला, तर 28 दिलेला आहे त्याला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2,
2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. रेडियस किती येतोय 14. आपला रेडियस आलेला आहे. देन नेक्स्ट वरती घेऊया आपण. पहा इथे 14 जर रेडियस आला तर इथे आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे. आता कोणतेही मेथड यूज करू शकता, पाय डी किंवा सी इज इक्वल टू 2 पाय आर किंवा सी इज इक्वल टू पाय डी. का तर डायमीटर पण आहे आपल्याकडे आणि रेडियस पण आहे. तर आपण कोणता यूज करणार आहोत तर डायमीटरचा यूज करणार आहोत. आता आपल्याला सांगितलेलं आहे सर्कम्फरन्स काढा. सेकंडमध्ये सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पहा पाय मीन्स 22 डिवाइड बाय 7 मल्टिपल डायमीटर किती आहे तर इथे त्यांनी डायमीटर 28 ऑलरेडी दिलेला आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 1 जा 7 7 4 जा 22 इंटू 4 किती येईल 4 2 जा 8 4 2 जा 8 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स किती आलेला आहे सेकंडमध्ये 88. म्हणून इथे तुम्ही लिहा 80. थर्ड काय आहे सर्कम्फरन्स दिलेला आहे 616 सेंटीमीटर. तर इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. ओके काय येईल सर्कम्फरन्स पाय डी. सर्कम्फरन्स तर दिलेला आहे 616 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू डी. आता पहा आपण हे चेंजेस इकडे घेणार आहोत. जर किंवा इकडे डी इकडे घेतला आणि 616 इकडे घेतला तर काय होईल तर डी जर इकडे घेतला तर 22 जर 22/7 आहे त्याला इकडे मल्टिप्लिकेशन 616 होणार आहे. पहा मग आता इथे आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. कॉमन कोणता नंबर आहे की त्याने 22ला पण जाईल आणि 616ला पण जाईल. तर कोणता कॉमन आहे 2 ने जाऊ शकतो. 2 1 जा 2 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 1ला जात नाही म्हणून 0 2 8 जा 16. ओके वरती काय आलेलं आहे 11 आणि इथे खाली 7 इंटू 3 0 8 डी ॲज इट इज. देन नेक्स्ट 11नी नंतर 308ला जातो का तर जातो. 11 1 जा 11 11 2 जा 22 30 मायनस 22 किती येईल. तुम्हाला जर असं करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली इथे असं करू शकता. ज्या मुलांना येत नाही त्यांनी असं करून पाहायचं आहे. 11 आणि पहा 11 2 जा 22 30 मधून 22 केलं तर इथे 8 राहतो. 88 झालं तर 11 8 जा 88. कसं पहा 11 2 जा 22 8 राहिलं वरून 8 घेतलं तर 11 8 जा 88. ओके असं आहे की नाही सोपं. पहा मग काय आलेलं आहे वरती 1 आणि खाली 7 इंटू 28. आता 1ची व्हॅल्यू नाही आहे इथे आता तर 7नी 28ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 7 जा 56 5 वरती 7 2 जा 14 14 and 5 19. किती आलेला आहे डायमीटर किती आलेला आहे आपला 196
यावरून आपल्याला आता रेडियस पण असंच काढायचं आहे. रेडियस कसा काढणार आहोत आपण पहा. रेडियस d/2, d किती आलेला आहे 196, 196/2, 2 1 जा 2, 2 9 जा 18, 1 राहिला, रिमेनिंग 2 8 जा 16, 98 सेंटीमीटर. म्हणून रेडियस पहा, रेडियस किती येईल मग 98 सेंटीमीटर ॲट 196 म्हणजे 196 सेंटीमीटर आलेला आहे डायमीटर. आता लास्ट असेल 72.6 सेंटीमीटर. पहा 4 इथे पण सर्क्युम्फरन्स दिलेला आहे आणि तुम्हाला डायमीटर आणि रेडियस काढायचा आहे. सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 72.6 सेंटीमीटर. तर सर्क्युम्फरन्स पाय डी या फॉर्म्युला यूज करून काढणार आहोत. सर्क्युम्फरन्स 72.6 पाय 22/7 इंटू डी. ओके, तुम्ही इकडचे इकडे घ्या किंवा इकडच्या व्हॅल्यू इकडे घेऊ शकता. जर इकडे 7 घेतलं तर इकडे असं होईल 72.6 इंटू 7. 7 इकडे येणार आहे डिवाइडमध्ये आणि 22 खाली जाणार आहे जर इकडे घेतलं तर. ओके, पहा मग इथे तुम्हाला 7ने जातोय का नाही, पण इथे जातोय. पहा कशाने जाणार आहोत. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 11 6 जा 66. पहा डायरेक्टली घालवा किंवा 2ने केलं तरी चालेल. 72.6 11नी करून पाहायचं आहे. 11 6 जा 66, 66 4 5 6 6 0. पहा 6.6/2 इंटू 7 डी. पहा इथे आता 2ने आपल्याला डिवाइड करावं लागणार. 2 1 जा 2, 2 3 जा 6, पॉईंटला पॉईंट, 2 3 जा 6. ओके, किती येईल 3.3 इंटू 7 डी. आता याची मल्टिप्लिकेशन करा. 7 3 जा 21, 2 कॅरी, 7 3 जा 21 आणि 2 23.1 आहे म्हणून इथे 0.1 नंबर. ओके, डी किती आलेला आहे 23.1. ओके, आता आपल्याला इथे हा झालेला आहे डी. इथे काढायचा आहे अजून आपल्याला. इथे काढू शकतो आपण रेडियस. रेडियसचं फॉर्म्युला काय यूज करतो आपण d/2. तर डी किती आलेला आहे 23.1. 2 तर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 रिमेनिंग राहतो, पॉईंटला पॉईंट. पहा 11 राहिलेला आहे म्हणून 2 5 जा 10, परत 1 राहतं म्हणजे 2 5 जा 10. इथे किती येईल 11.55 सेंटीमीटर. ओके, काय येईल या बॉक्समध्ये तर रेडियस येतो 11.55
डायमीटर येतो 23.1 सेंटीमीटर. आपला चार्ट कंप्लीट झालेला आहे, पाहून घेऊ शकता तुम्ही. क्वेश्चन 2. The circumference of a circle is 176 centimeter. Find the radius. पहा इथे आपल्याला रेडियस काढायला सांगितले. सर्क्युम्फरन्स त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी. यावेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो? सर्क्युम्फरन्स दिलेला आहे आणि रेडियस काढायचा आहे. इथे डायमीटर दिलेला नाही, रेडियस दिलेला आहे, म्हणून इथे आपण सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. पहा तर सोल्युशनमध्ये काय येईल? सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 176, तर रेडियस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, तर सर्क्युम्फरन्स किती आहे? देअरफॉर इथे लिहू शकता C इज इक्वल टू 2 पाय r. C, therefore C is equal to circumference 176 2 into 22/7. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7 इंटू r. रेडियस काढायचा आहे. पहा हे 76 इकडे घेण्याऐवजी आपण हे सर्व इकडे घेणार आहोत. पहा काय करणार आहोत? 2 into 22. इथे काहीच नाही आहे, आपल्याला इकडे घ्यायचं आहे सर्वच, फक्त r इथे ठेवणार आहोत आपण. पहा मग 176 इथे जर हा डिवाइड असेल 7 तर इकडे काय येईल? मल्टिपल येईल. डिवाइड इकडे जर हे डिवाइड असतील, हे मल्टिपल डिवाइड असतील, तर इकडे हा 2 आणि हा 22 इकडे. ओके, हे झालेलं आहे आपलं व्यवस्थित लिहून. आता आपण डिवायडेशन करूयात. कसं डिवायडेशन करणार आहोत? पहा 2 ने 76ला जातो, म्हणून इथे 2 ने घालून घेऊया. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 1 2 8 जा 16. ओके, इथपर्यंत आलो. इथं 22 आहे, म्हणून याला डायरेक्टली 11 ने घालूया आपण. 11 2 जा 22, 11 8 जा 88. काय राहिलेलं आहे? 8 मल्टिपल 7. 8 मल्टिपल 7 इज इक्वल टू r. आता आणि खाली आलेला आहे 2. पहा मग आता 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणून 4 into 7 इज इक्वल टू r. 7 4 जा किती? 28 r. रेडियस आले का? रेडियस आलेली आहे. आन्सर काय लिहाल तुम्ही? द रेडियस ऑफ द circle is 28. Question 3. The radius of circular garden is 56 meter. What is the cost of 4 round fence around this garden at the rate of ₹40 per meter? इथे सर्क्युलर म्हणजेच गोलाकार असे गार्डन आहे, त्याचे रेडियस काय आहे? 56 मीटर आहे. तर अशा प्रकारचे कुंपण करायचं आहे. त्याला 4 पदरी कुंपण हवं आहे, आणि जर ते कुंपण करण्यासाठी वायर किंवा काय तुम्ही यूज कराल त्यासाठी ते असणार आहे पर मीटर 40 रुपीज. तर किती रुपीज येतील हे काढण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी फक्त रेडियस दिलेला आहे. तर यावरून आपण फर्स्ट सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर गार्डन काढून घेऊया. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय r हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सर्कम्फरन्स दिलेलं
नाही आहे. 2 पायचा व्हॅल्यू 22/7 इंटू r इज इक्वल टू 56. ओके, तर इथे 7 7 8 56. ओके, 7 1 हे करून घेऊया. इथे 22 इंटू 2 इंटू 8 44 इंटू 8 8 4 32 8 4 32 आणि 3 35. ओके, मीटर. सर्कम्फरन्स किती आलेला आहे? 352. पहा इथे आलेले आहे सर्कम्फरन्स 352 मीटर. ओके, हे किती राऊंडचे आहे? तर सिंगल राऊंड जेव्हा होईल तेव्हा फक्त इतकं मीटर तुम्हाला काउंट करावं लागणार. आता तिथे सांगितलेलं आहे इक्वेशनमध्ये की कॉस्ट ऑफ 4 राऊंड फेन्स, म्हणजे हे असंच 1 राऊंड नाही करायचं, आपल्याला 4 राऊंडमध्ये कुंपण करायचं आहे. तर 1 राऊंड ऑफ फेसिंग वायर, 1 राऊंड ऑफ फेसिंग वायर लेंथ किती आलेले आहे? इज इक्वल टू 352 मीटर. देअरफॉर नाउ 4 राउंड फेसिंग वायर लेंथ हे आपल्याला आता काढावं लागणार आहे. तर काय करणार आपण? 4 ने मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 4 इंटू 352. ओके, पहा 4 2 8 4 5 20 2 कॅरी 4 3 12 12 इंटू 14 किती आलेले आहे? तर 4 राऊंड करण्यासाठी तुम्हाला 1408 इतका मीटर तुम्हाला वायर रिक्वायर करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे इक्वेशनमध्ये की ॲट द रेट ऑफ ₹40 पर मीटर. 1 मीटर वायरसाठी किती रेट येतो? तर 40. तर 1408 साठी किती? तर आपण काय करणार आहोत? द कॉस्ट ऑफ 1408 मीटर ऑफ वायर इज इक्वल टू रेट इंटू लेंथ. किती आहे? रेट 40, लेंथ किती आहे? 1408. पहा मग आपण 0ला 0 देऊन घेऊया. 4 ने 8 4 32 3 कॅरी 4 0 0 3 as it is 4 4 16 1 carry 4 1 4 and 1 5 56,320 कॉस्ट रुपीज. ओके, तुम्ही इथे आन्सरमध्ये कसं लिहिणार आहात? इथे आन्सर लिहित आहे. द कॉस्ट इज $56,320. हे कॉस्ट इथे लिहायचं लास्टला, याच्या खाली लिहायचं नाही. ओके, अंडरस्टँड?
Question number 4. Question number 4. The wheel of a bullock cart has a diameter of 1.4 meter. How many rotations will complete as the cart travel 1.1 kilometers? पहा, इथे बुलक कार्ट म्हणजेच बैलगाडी आहे. त्याचं चाक आहे, चाकाचा इथे डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती आहे? 1.4 मीटर दिलेला आहे. त्याला 1.1 किलोमीटर जाण्यासाठी किती रोटेशन करावे लागणार आहेत हे आपल्याला इथे काढायचं आहे. पहा, इथे डायमीटर दिलेला आहे म्हणून आपण फर्स्टली तर आपण डायमीटर सर्कम्फरन्स ऑफ वन व्हील काढणार आहोत. C इज इक्वल टू पाय डी. या फॉर्म्युलानुसार आपण काढूयात. सर्कम्फरन्स काय दिलेला नाही पण डायमीटर दिलेला आहे. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू डायमीटर किती दिलेला आहे? 1.4. ओके, इथे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 1 7 7 0. का तर 1ला जात नाही म्हणून पॉईंट द्या. 7 1 खाली आल्यानंतर 14 होतो. 7 2 14. तुम्हाला इथे करायचं असेल तर इथे पण करून पाहू शकता. 1ला जात नाही म्हणून 0चा परत पॉईंट देणार आहात तुम्ही. 1 खाली वरून 40. 7 2 14. ओके, असं या मेथडने तुम्ही करायचं आहे. 0.2 22 इंटू 0.2. आता 2ने या दोघांना करायचं. 22 2 किती येईल? 44 आन्सर येईल. पण पॉईंटच्या पुढे एक नंबर आहे म्हणून इथे पॉईंट येणार आहे. इथे सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. 0.2ला 44 जर आन्सर येत असेल तर पॉईंटच्या पुढे एक नंबर आहे तर तुम्हाला इथे पॉईंट द्यावा लागणार आहे. सर्कम्फरन्स किती आलेला आहे? 4.4. ओके, आता आपण द व्हील ऑफ बुलक कार्ट ह्याचं डायमीटर दिलेलं आहे म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स किती आलेला आहे? 4.4. तर हाऊ मेनी रोटेशन विल कम्प्लीट ॲज कार्ट 1.1. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हील ऑफ द कार्ट कम्प्लीट 1 रोटेशन. एका रोटेशनसाठी किती व्हील कम्प्लीट करणार आहे हे आपण पाहणार आहोत. पहा, मग इथे लिहूया आपण. लेट त्यांनी दिलेला आहे का नाही म्हणून इथे x कन्सिडर करूया. लेट द व्हील 1 राऊंडसाठी आपण पहिला काढून घेतोय. लेट द व्हील ऑफ द कार्ट complete x रोटेशन. रोटेशन दिलेलं नाही म्हणून आपण x कन्सिडर करूयात. त्यानंतर द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हील्स. आता यांनी डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स दिलेला आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हील. कसं काढणार आहोत आपण? आता यामध्ये आपण पहिलं तर द सर्कम्फरन्स ऑफ व्हील जे आलेलं आहे ते मल्टिपल द नंबर ऑफ रोटेशन्स हे करणार आहोत. सर्कम्फरन्स C फॉर सर्कम्फरन्स लक्षात घ्या. सर्कम्फरन्स सॉरी मी लिहूनच देते तुम्हाला. सर्कम्फरन्स ऑफ द व्हील इंटू रोटेशन. नंबर ऑफ रोटेशन लिहिलं तरी चालेल. ओके, काय आलेलं आहे? डिस्टन्स दिलेला आहे का नाही आपल्याला काढायचं आहे डिस्टन्सच. सर्कम्फरन्स तर आपण काढलेला आहे 4.4 अँड रोटेशन किती आहे?
रोटेशन आपण x मानलेला आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे. इथे द डिस्टन्स कव्हर्ड बाय द व्हील किती दिलेला आहे त्यांनी 1.1 दिलेला आहे. मी पाहिलं नाही. 1.1 दिलेला आहे. ओके, इथपर्यंत आलो आपण. यानंतर आपण 4.4 मल्टिपल एक्स झालेला आहे. इथे 1.1 काय आहे? डिस्टन्स आहे. डिस्टन्स आहे ते 1000ने आपल्याला काय करावं लागणार आहे? मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1.1ला कशाने आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 1000ने मल्टिप्लाय केलं तर मीटर मध्ये त्याचा आन्सर येईल. हे किलोमीटरमध्ये आहे म्हणून आपल्याला मीटरमध्ये काढायचं. 1.1 हे KM मध्ये आहे तर हे मीटरमध्ये झालेलं आहे. 4.4 इंटू एक्स. आता पहा, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हे 4.4 इकडे आपण घेणार आहोत. इकडे जर मल्टिपल आहे तर इकडे जाऊन काय होणार आहे? डिव्हिजन. ओके, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. पहा इथे मग 11 1 जा 11, का तर पॉईंट दोन्हीकडे आहेत म्हणून सेम पॉईंट आहेत म्हणून इथे 11 1 जा 11, 11 4 जा 44 एक्स 1000 इंटू 4 आलेला आहे. आता 4नी डायरेक्टली आपण घालवून घेणार आहोत. 4 1 जा 4, 4 2 जा 8, परत 2 राहतो, 4 5 जा 20, 0 ला 0. किती आलेला आहे? 250. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आलेला आहे? 250. तर इथे आहे द व्हील कंप्लीट 250 रोटेशन्स. The wheel completes 250 rotation.